म्हणाले, टाळ्या वाजवा. आम्ही 7 वर्षापूर्वी टाळ्या वाजवल्या. एवढंच नाही तर खेड्याकडेही जाऊन आले. ते म्हणाले, चुली पेटवा. आम्ही चुलीही पेटवायला सुरुवात केली. विकास कन्या अशी बिरुदावली लागलेल्या आमदार सरोज आहिरेंचा भाकरी थापतानाचा आणि चुलीवर भाजतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला आणि त्याची प्रचिती आली. संकट कोणतंही असो, देशाचा मुखिया ते हाताळण्यात चांगला तरबेज आहे. आता हेच बघा ना, कोरोना या महामारीनं अख्ख्या जगावर आपली काळी छाया पसरवली होती. कित्येक जण मृत्युमुखी पडले. काही जणांना तर नुसत्या धसक्यानं जगाचा निरोप घ्यावा लागला. जगात काही घडायचं ते घडो, पण इथल्या मुखियानं मात्र धीरोदत्तपणे या संकटाचा सामना केला. नुकतंच स्पर्शानं आजाराची लागवण होत असल्यानं एकमेकांजवळ जायलाही कोणी धजावत नव्हतं, म्हणून लॉकडाऊन सारखा पहिला उपाय केला. घरातून कोणी बाहेर पडणार नाही याची पुरेपूर काळजी घेतली. लॉकडाऊन लागण्यापूर्वी बऱ्याच चाकरमान्यांनी गाव गाठलं. गांधीजींनी दिलेल्या मंत्राचं तंतोतंत पालन केलं गेलं. कोरोनाला घाबरण्यासाठी मुखियानं जनतेला टाळ्या वाजवायला लावल्या. जनतेनंही त्या हसत मुखानं वाजवल्या. आता मुखिया समोर 7 वर्षानंतर पुन्हा एकदा कसोटीचा काळ येऊन ठेपलाय. यावेळी निमित्त ठरलं ते इराण आणि अमेरिका यांच्यात सुरू असलेल्या संघर्षाचं. या संघर्षामुळं गॅस सिलेंडर मिळेनासा झालाय. शिजवावं कशावर असा प्रश्न मायमाऊल्यांना पडलाय. गॅस सिलेंडर ही अख्ख्या जगाची डोकेदुखी झाली, पण इथल्या मुखियानं त्यावरही सुटकेसरशी उपाय शोधून काढला. गॅस सिलेंडर मिळत नाही म्हणून काय झालं? लाकडं तर आहेत ना, मग पेटवा चुली. मुखियाचा हा उपाय लागलीच वास्तवात उतरवला तो आमदार सरोजताईंनी. भाकरी थापून त्या चुलीवर भाजताना त्यांचा व्हिडिओ व्हायरल झाला. विधानसभेत आपल्या मतदारसंघातल्या समस्या मांडणाऱ्या सरोज आहिरे विकास कामाच्या भूमिपूजनासाठी जाखोरी गावात गेल्या होत्या. या सार्वजनिक कार्यक्रमात त्यांना भाकरी थापण्याचा आग्रह करण्यात आलाय म्हणे. त्यांनी हे पदर खेचून थेट भाकर थापायला सुरुवात केली. थापून झाल्यावर तव्यावर भाजायलाही टाकली. सरोजताईंच्या या साधेपणाचं कौतुक भोळ्या भाबड्या मायमाऊल्यांना वाटणं तर स्वाभाविकच आहे. पण ताईंनी नेमकं किती भाकरी थापल्या हा प्रश्न नाही, पण भाकरी थापतानाचा त्यांचा व्हिडिओ त्यांच्याच फेसबुक पेजवर झळकत आहे. भाकरी थापल्या त्याचा व्हिडिओ फेसबुकवर प्रसिद्ध झाला. यात दुमत अजिबात नाही. पण याच भाकरी त्यांनी घरी थापल्या असत्या तर खरोखरच गॅस सिलेंडर मिळत नाही म्हणून काय झालं, चुली पेटवा हा संदेश मतदारसंघात न सांगता पोहोचला असता.